Yes, very good morning. Very good morning, all of you. मी सागर वगैरे छत्रपती संभाजीनगरवरून मॉर्निंगचा वर्कआउट घेत आहे. तर सरांनी सर्व सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं सर्वजण फॉलो करूया आणि जास्तीचा वेळ न लावता आपण वर्कआउटला सुरुवात करूया. आणि मोर एनर्जीसाठी मी घेतलेले काश्मीरी काव. यस सर पाहू शकता तुम्ही प्रॉपर ड्रेस कोड परिधान केलाय. पायामध्ये शूज घेतले. शूज आहे एनर्जी तयार करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला जायचंय वर्कआउट सेशन कडे. सुरुवातीला आपण वॉर्मअप सुरू करणार आहोत, त्यानंतर आपण कार्डिओ, त्यानंतर आपण सगळेजण मिळून झुम्मा करणार आहोत आणि त्यानंतर आपण सगळेजण पुढील लावून आणि शेवटी मेडिटेशन आणि त्यानंतर सरांचा जोरदार एक्सपिरियन्स आपण ऐकणार आहोत की कशा प्रकारे त्यांच्यामध्ये बदल झाले, काय असं झालं की त्यांच्यामध्ये एवढा बॉडी ट्रान्सफॉर्मेशन झालंय, तर आपण त्यांना ऐकणार आहोत. तर यस, विदाउट टाइम वेस्ट करता आपण जोश के साथ और जबरदस्त ऐसे म्युझिक के साथ आजच्या कॉलची सुरुवात करत आहोत. यस, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव. पार्वती बोली शंकर से, पार्वती बोली शंकर से सुनिए भोलेनाथ जी, रहना है हर एक जन्म में मुझे तुम्हारे साथ जी. वचन दीजिए ना छोड़ेंगे कभी हमारा हाथ जी. ओ भोलेनाथ जी, ओ शंभुनाथ जी, ओ भोलेनाथ जी, ओ शंकरनाथ जी, ओ भोलेनाथ जी, ओ शंभुनाथ जी, ओ भोलेनाथ जी, ओ शंकरनाथ जी. जैसे मस्तक पे चंदा है गंगा बसी जटाओं में, वैसे रखना है अविनाशी मुझे प्रेम की छाँव. हम जैसे मस्तक पे चंदा है गंगा बसी जटाओं में, वैसे रखना है अविनाशी मुझे प्रेम की छाँव. कोई नहीं तुम सा तीनों लोकों में दशो दिशाओं में, महलों से ज्यादा सुख है कैलाश की खुली हवा में.
भर साथ जी रहना है हर एक कदम में मुझे तुम्हारे साथ जी वचन दीजिए ना छोड़ोगे कभी हमारा हाथ जी ओ भोलेनाथ जी ओ शंभुनाथ जी बदल देंगे जज्बात बदल देंगे हम वक्त बदल देंगे जज्बात बदल देंगे जो बुरी लगी दिल को जो बुरी लगी दिल को हर बात बदल देंगे हम वक्त बदल देंगे जज्बात बदल देंगे हम वक्त बदल देंगे जज्बात बदल देंगे मंजूर नहीं थकना मंजूर नहीं रुकना मंजूर नहीं थकना मंजूर नहीं रुकना मंजूर नहीं हमको हालातों से लड़ना मंजूर नहीं हमको हालातों से लड़ना दिन रात पसीने से दिन रात पसीने से हालात बदल देंगे हम वक्त बदल देंगे जज्बात बदल देंगे जो बुरी लगी दिल को हर बात बदल देंगे हम वक्त बदल देंगे जज्बात बदल देंगे हम आए हैं जग को कुछ देकर जाएंगे हम आए हैं जग को कुछ देकर जाएंगे सबको नतमस्तक कर वर लेकर जाएंगे सबको नतमस्तक कर वर लेकर जाएंगे ठोकर दाताओं की औकात बदल देंगे हम वक्त बदल देंगे जज्बात बदल देंगे जो बुरी लगी दिल को हर बात बदल देंगे हम वक्त बदल देंगे जज्बात बदल देंगे कुछ लोग यहाँ येस 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 खूप छान अतिशय सुंदर अतिशय ग्रेट अतिशय जबरदस्त पद्धतीने सरांनी आपल्याकडनं वॉर्मअप करून घेतलेलं आहे आपण सर्वांनी पण ते वॉर्मअप केलेलं आहे हे साधं खाली बसायचंय खाली बसून तुम्हाला सांगतो एनर्जी आपल्या सर्वांना घ्यायचं आहे जे उशीर आलेत येस त्यांनी वॉर्मअप करायचं आणि मग वर्कआउट सेशनला सुरुवात करायची आहे येस बरेचसे चेहरे मला आता दिसत आहेत येस बरेचसे लोक आता दिसत आहेत तर सर्वांना विनंती आहे विदाऊट वॉर्मअप करता कोणीही कार्डिओ वर्कआउट सेशनला सुरुवात करू नका वॉर्मअपला सुरुवात करा अगोदर वॉर्मअप करा आणि मग वर्कआउट करायचं आहे खाली बसायचं सर्वांनी खाली बसून एनर्जी घ्यायचं कोणीही उभ्याने एनर्जी घ्यायचं
नाही. एनर्जी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. नसेल तर आपण रजिस्ट्रेशन करून आपल्याच नावावरती आपलं एनर्जी मागवून घ्या. एनर्जी घेऊनच वर्कआउट करा. खूप साऱ्या लोकांचे अजूनही व्हिडिओ बंद आहेत. सर्वांना विनंती आहे, व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ बंद ठेवून वर्कआउट होत नाही. व्हिडिओ बंद ठेवून व्यायाम होत नाही आणि रिझल्टही येत नाही. तर व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करून प्रॉपर सरांना मॅच करायचा प्रयत्न करा. त्यांचा एक्सपिरियन्स आपल्याला ऐकायचा आहे. आणि तो ऐकायचा असेल ना, तर आपला व्हिडिओ ऑन करून त्यांना त्यासोबत आपला वर्कआउट करावं लागत नाही, त्यांना मॅच करावं लागत. त्याच वेळेस ते एक्सपिरियन्स सांगणार आहे. त्याच वेळेस ते सांगणार आहेत की त्यांच्या यशाचं राज काय आहे, त्यांच्या एनर्जीचं राज काय आहे, त्यांच्यामध्ये एवढं ट्रान्सफॉर्मेशन कशामुळे झालं, हे सगळं आपल्याला ऐकून घ्यायचं असेल तर आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण व्हिडिओ ऑन करून सरांना प्रॉपर मॅच करायचा प्रयत्न करायचा आहे. सुंदर अशा प्रकारचे सॉंग सुरू आहे, त्याचा आनंद घ्यायचा आहे. सकाळ सकाळ छान अशा प्रकारच्या सुंदर वातावरणामध्ये आपल्याला प्रॉपर स्वतःला झोकून देऊन छान अशा पद्धतीने वर्कआउट करायचा आहे. या स्पोर्ट्स के साथ जोश के साथ जबरदस्त म्युझिक के साथ
येस 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 येस. सर्वांनी खाली बसायचे आणि एनर्जी घ्यायचं आहे. तर खूपच छान अशा प्रकारे सगळेजण वर्कआउट करतायत. जे सुरुवातीपासून आहेत ते प्रॉपर मॅच करतायत. हे छान अशा प्रकारे खाली बसूनच एनर्जी घ्यायचे सर्वांनी. येस जे आता जॉईन झालेत, अजून नवीन जॉईन करतायत. येस अजून खूप सारे लोक आता येस वॉर्मअप झाल्यानंतर पण जॉईन केले. तेच तर सर्वांना विनंती आहे, थोडीशी हालचाल करा, थोडंसं वॉर्मअप करा. येस प्रॉपर एनर्जी तयार करून घ्या. येस व्हिडिओ ऑन करा आणि व्हिडिओ ऑन करूनच वर्कआउट करा. कुठेही व्हिडिओ ऑफ ठेवून वर्कआउट करू नका. अगदी तुम्ही काल परवा 2 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये जॉईन केला असेल तरी सुद्धा व्हिडिओ ऑन करा. कसा वर्कआउट करताय याच्यापेक्षा तुम्ही व्यायाम करताय हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ ऑन करून वर्कआउट करा. कारण की व्हिडिओ ऑफ ठेवून आपल्याला फिटनेस मिळणार नाही. व्हिडिओ ऑफ ठेवून आपल्याला वर्कआउट करता येणार नाही आणि केलेल्या वर्कआउटचा आपल्याला रिझल्टही तितक्याशा प्रमाणात मिळणार नाही. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, ज्यांनी तुम्हाला सकाळ सकाळ उठवले, कॉल केलाय, ठीक आहे ना, लिंक पाठवली आहे, त्यांच्याशी थोडंसं आपण एकदम प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. त्यांना आपण हे मेसेज दिसणं गरजेचं आहे की तुम्ही वर्कआउट करताय, व्हिडिओ ऑन करून वर्कआउट करताय, तुम्ही सिरियस आहात तुमच्या आरोग्यासाठी, ठीक आहे नाही, हे त्यांना दिसणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण व्हिडिओ ऑन ठेवूनच आपण वर्कआउट करायचा आहे. तर खूप छान पद्धतीने सगळेजण वर्कआउट करतायत. छान अशा प्रकारे सर आपल्याकडनंही वर्कआउट करून घेत आहेत. सुंदर अशा प्रकारची म्युझिकची साथ सुरूच आहे आणि ही साथ सुरू राहणारच आहे. असंच सातत्य ठेवायचे. सातत्याने आपल्याला पुढचे काही मिनिटं आपल्याला असंच वर्कआउट करायचं, जेणेकरून खूप साऱ्या कॅलरीज आपल्याला बर्न करायच्या. आजच्या सुंदर अशा वर्कआउट सेशन नंतर आज आपण जबरदस्त असं अनुभवाचं सेशन ऐकणार आहोत. अनेक नवीन जुन्या लोकांचे एक्सपिरियन्स आपण ऐकणार आहोत. तर यस कशा पद्धतीने त्यांचं आयुष्य बदलले, काय होते पूर्वीचे आणि आता काय झाले, अशा प्रकारचं आयुष्य आपण अशा प्रकारचे अनुभव आपण ऐकणार आहोत. तर नक्कीच तुम्हाला सर्वांनी शेवटपर्यंत आज थांबायचे. येस खूप सारं सरप्राईज आज तुम्हाला शेवटपर्यंत मिळणार आहे. तर त्यामुळे सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी शेवटपर्यंत थांबायचं आहे. सुंदर अशा प्रकारचं म्युझिक सुरू आहे. आपण म्युझिक के साथ, कोच के साथ और आपण जबरदस्त पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. येस म्युझिक AYYY remix. अरे दोस्ती यादी जुळत रंगत यादी मिळत दोस्ती यादी जुळत रंगत यादी मिळत
जगत के पालनहारी आवाज दूर दूर तक जानी चाहिए। शीश झुकाओ, राम गुण गाओ, बोलो जय विष्णु के अवतारी। राम जी की निकली सवारी, राम जी के लीला है न्यारी। राम जी की निकली सवारी, राम जी के लीला है न्यारी। एक तरफ लक्ष्मण, एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारी। राम जी की निकली सवारी, राम जी के लीला है न्यारी न्यारी। राम जी की निकली सवारी, राम जी के लीला है न्यारी। धीरे चला रथ को रखवाले, बोले न मरना हो बोले भाले। इस बार देखे दीवारेगा, छावर देखो फिर जी करेगा। सब खड़े हैं, सबसे खड़े हैं, दर्शन के प्यासे सब नर नारी। राम जी की निकली सवारी, राम जी के लीला है न्यारी न्यारी। राम जी की निकली सवारी, राम जी के लीला है न्यारी। बराबर येस येस येस. खूप छान अतिशय सुंदर अतिशय जबरदस्त आणि सुंदर अशा प्रकारे सर आपल्याकडनं वर्कआउट करून घेत आहेत. छान अशा प्रकारे येस एनर्जेटिक अशा पद्धतीने सगळेजण मॅच करतायत. तर असंच आपल्याला कंटिन्यू ठेवायचं आहे. वर्कआउट खाली बसायचे, सर्वांनी एनर्जी घ्यायचे प्रॉपर. येस एनर्जी घेऊनच आपल्याला वर्कआउट करायचं आहे. जर नसेल तर आपलं एनर्जी मागवून घ्या. सुंदर अशा प्रकारे सर एनर्जेटिक अशा पद्धतीने व्यायाम करतायत. तर येस असंच आपल्याला शेवटपर्यंत सरांना मॅच करायचं आहे. सुंदर अशा प्रकारचं म्युझिक आणि छान अशा प्रकारे सगळेजण सुंदर स्टेप करतायत. फक्त काही लोकांचे व्हिडिओ बंद आहेत. येस तर ते व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करूनच वर्कआउट करा. खूप सारे फायदे आहेत व्हिडिओ ऑन करून वर्कआउट करण्याचे. याच्यावरती बोलायला आता वेळ नाही, कारण की येस म्युझिक पण द्यायचं असतं आपल्याला. नाहीतर मी वर्कआउट संपस्तवर सांगू शकतो तुम्हाला व्हिडिओ ऑन करायचे फायदे काय. गेली 4.5 वर्ष या कॉलवरती आहे. 4.5 वर्षापासून व्हिडिओ ऑन करूनच वर्कआउट करतो. याचं कारण काय तर तुम्हाला सांगतो. येस सातत्य जर तुम्हाला टिकून ठेवायचं असेल तर तुमच्यामध्ये चांगला रिझल्ट हवा असेल, तुम्हाला पॉझिटिव्ह माइंडसेट हवा असेल तुम्हाला सांगतो, आणि परफेक्ट जर वर्कआउट करायचं असेल, एक दिवस तुम्हाला या फर्स्ट पेज वरती यायचं असेल तर तो व्हिडिओ ऑन करणं गरजेचं आहे. का तर येस ज्यावेळेस तुम्ही समोरून कोणीतरी आपल्याला पाहताय ना, त्यावेळेस आपण परफेक्ट आणि एकदम प्रॉपर वर्कआउट करतो. येस लक्षात ठेवा. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण एकदम परफेक्ट जर आपल्याला शिकायचं असेल, परफेक्ट जर आपल्याला बदलायचं असेल ना, तर आपला व्हिडिओ ऑन ठेवा आणि व्हिडिओ ऑन करूनच वर्कआउट करायचा आहे. येस तर खूपच छान अतिशय सुंदर पद्धतीने सर सगळेजण व्यायाम करतायत. सगळेजण छान पद्धतीने येस सरांना मॅच करायचा प्रयत्न करतायत. सुंदर अशा प्रकारचं वर्कआउट सेशन नंतर आपण सुंदर अशा प्रकारचं अनुभवाचं सेशन ऐकणार आहोत. गुड न्यूज आहे तुम्हाला सर्वांसाठी. बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज 35वी बॅच आपण लॉन्च करतोय. सुंदर अशा प्रकारे कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त जर तुम्हाला फॅट लॉस करायचा असेल तर हे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज तुम्ही नक्की जॉईन करू शकता. सुंदर अशा प्रकारचा रिझल्ट येस त्याच्यामध्ये येतो. याच्या बाबतीत तुम्ही पुढच्या ब्रेकमध्ये तुमच्याशी नक्कीच बोला. तर कोच के साथ, जोश के साथ और जबरदस्त म्युझिक के साथ आपण वर्कआउट सेशन कंटिन्यू करूया. क्या लेना आशिकी से exclusive. Kalina,
Exclusive. Exclusive. GK. DJ Bros. येस खूपच छान, अतिशय सुंदर, अतिशय जबरदस्त पद्धतीने सर आपल्याकडे वर्कआउट करून घेत आहेत. 30 मिनिटाचा वर्कआउट आपण कम्प्लीट केलेला आहे. 30 मिनिटाचा कार्डिओ वर्कआउट संपलाय. आता खऱ्या अर्थाने बॉडीतले ग्लुकोज संपले. आता इथून पुढे खूप सारे कॅलरीज बर्न होणार आहेत. इथून पुढे खऱ्या अर्थाने फॅट लॉस होणार आहे, आपलं वजन कमी होणार आहे. त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे, आता कुणीही थांबायचं नाही, प्रॉपर पद्धतीने सरांना मॅच करायचं आहे. सुंदर अशा प्रकारचं वर्कआउट सर आपल्याकडनं करून घेत आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला सातत्य ठेवायचं आहे. तर छान अशा प्रकारचा हा 30 मिनिटाचा वर्कआउट झाला की आपण सुंदर अशा प्रकारचं झुम्मा सेशन करणार आहोत. त्यानंतर पुढे जाऊन आणि त्यानंतर आपण मेडिटेशन आणि त्यानंतर आपण सुंदर अशा प्रकारचं अनुभवाचं सेशन. तर मी तुम्हाला बोलत होतो बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज 35च्या संदर्भात. तर खूपच छान अशा प्रकारचा कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन जर करायचं असेल, आपल्याला बदल करायचा असेल, चांगल्या सवयी लावायच्या असेल, आता स्वतःच्या शरीरावरती आपल्याला जर कंट्रोल आणायचा असेल तर आपण नक्कीच तुम्हाला सांगतो आपण हे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज आपण जॉईन करू शकतो. त्याचबरोबर लग्न कार्य असेल किंवा काही जर घरामध्ये कोणते आनंदाचे कार्यक्रम असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला सुंदर छान दिसायचं असेल तर कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त फॅट लॉस 3 ते 5 किलो पासून 10-12 किलो पर्यंतचा फॅट लॉस एका महिन्यामध्ये या ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज मध्ये होतो. अधिक माहिती आपल्याला कोच कडनं कॉल संपला की घ्या आणि नक्कीच आपलं रजिस्ट्रेशन प्रक्रिया फक्त 30 तारखेपर्यंत सुरू आहे आणि त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण ते रजिस्ट्रेशन करूनच घ्यायचं आहे. तर सुंदर अशा प्रकारचं वर्कआउट सेशन सुरू आहे.
आणि त्याच्यामध्ये आपल्याला छान अशा प्रकारचा वर्कआउट करायचा आहे. तर येस कोच के साथ जोश के साथ जबरदस्त म्युझिक के साथ खंडोबाची परवरी अजिकेतन 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 खूप छान अतिशय सुंदर अतिशय छान अतिशय जबरदस्त पद्धतीने सर आपल्याकडे वर्कआउट करून घेतात. आपल्याला यस शेवटच्या 5 मिनिटात यस खूप साऱ्या कॅलरी बर्न करायच्या आहेत. अतिशय सुंदर प्रकारचा आतापर्यंत वर्कआउट सेशन सुरू आहे. यानंतर आपल्याला झुंबा सेशन कडे जायचंय. तर कोणी थांबायचं नाही, लगेच वर्कआउट सेशन साठी आपल्याला रेडी व्हायचं. सुंदर अशा प्रकारचं वर्कआउट सर आपल्याकडे करून घेत आहे. तर यस जोश के साथ जबरदस्त म्युझिक के साथ
मैं निकला पकड़ लेके मैं निकला पकड़ लेके सड़क में मोड़ आया मैं तो दिल रब जाने कब गुजरा हमारी नजर रब जाने लाहौर आया मैं तो दिल उस मोड़ पे होती है मेरी उस मोड़ पे होती है मेरी जैसे अमला पागल हो गया उसकी सांसों की छाँव में मैं बिस्तर डाल के सो गया जागा मैं भागा लेकिन मैं तोड़ आया मैं तो दिल येस 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 खूप छान अतिशय सुंदर अतिशय छान जबरदस्त पद्धतीने सरांनी आपल्याकडनं यस कार्डिओ वर्कआउट करून घेतलेला आहे. सुंदर अशा पद्धतीचा व्यायाम आपण केलेला आहे. आता डान्स करायचा एन्जॉय करायचा कारण एन्जॉय केला तर एन्जॉय करायचे त्यामुळं सर्वांनी रेडी राहायचे प्रॉपर आणि आपण सगळेजण खूप सारा एन्जॉय करणार आहोत डान्स करणार आहोत धमाल करणार आहोत मस्ती करणार आहोत. यस कोच के साथ ऑल फिटनेस प्रेमी के साथ आपण सगळेजण करणार आहोत झुंबा सेशन. यस झुंबा सेशन यस
नॉनव्हेज खाऊन तब्येती झाल्याच पाहिजे. अरे ढेऱ्या घेऊन फिरायला आपण काय पोलीस आहे का काय?
येस 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 खूप छान खूप छान खूप छान अतिशय सुंदर अतिशय जबरदस्त पद्धतीने येस सरांनी आपल्याकडनं सर्वांनीच झुमाक केलाय झुमाक केल्यानंतर आपण सर्वांनी आता कुलिंग डाऊन करायचं आहे खूप सारा एन्जॉय केलाय धमाल केली आहे मस्ती केली आहे आता बॉडी प्लेस स्नायू खूप सारे आपले हालचाल झालेत येस त्यांना आपल्याला येस कूल करायचं आहे तर येस सर्वांनी विनंती आहे सर्वांनी सर ज्या पद्धतीने स्ट्रेचिंग करतायत त्या पद्धतीने सर कुलिंग डाऊन करतायत येस त्या पद्धतीने सर्वांनी कुलिंग डाऊन करायचे आणि त्यानंतर मेडिटेशन येस 10 मिनिटाचं सेशन आपलं बाकी आहे तर नक्कीच आपलं ते पूर्ण करायचं आहे त्यानंतर सरांचा आपण एक्सपिरियन्स ऐकणार आहोत सुंदर अशा प्रकारची गुड न्यूज मी तुम्हाला सांगितली आहे तर येस बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज सुरू होते त्यामध्ये आपल्याला सहभागी व्हायचे छान अशा प्रकारे आपण सर्वांनी खूप सारे लोकांनी बघा एन्जॉय केला खूप सारी धमाल केली मस्ती केली येस जुम्मा सेशन मध्ये आणि हे जर केलं तर नक्कीच तुम्हाला सांगतो आपल्याला एन्जिओग्राफी करण्याची गरज येणाऱ्या काळामध्ये पडणार नाही तर त्यासाठी ह्या दिवसामध्ये तर थंडीच्या दिवसामध्ये तर हे खूप गरजेचं आहे हृदयासाठी तर आपण सुंदर अशा सॉन्ग के साथ येस कुलिंग डाऊन सेशन कंटिन्यू करू मृत्युंजय महारुद्र त्राहि माम शरणागतम् जन्म मृत्यु जरा व्याधि जयकाल महाकाल विकराल शंभो जीवन हो या मृत्यु दोनों ही तुम हो जन्मों जन्मांतर की लड़िया ये कड़िया हरियो ने हर जीवन रखवार तुम हो जयकाल महाकाल जयकाल महाकाल जयकाल महाकाल जयकाल महाकाल विकराल शंभो जीवन हो या मृत्यु दोनों ही तुम हो जन्मों जन्मांतर की लड़िया ये कड़िया हरियो ने हर जीवन रखवार तुम हो जयकाल महाकाल जयकाल महाकाल जयकाल सृष्टि के संचालक महाप्राण तुम हो तुम ही सुख तुम ही दुख निर्वाण तुम हो सूरज से तेजस्वी सागर से निर्मल गंगा भी तारे भी ब्रह्मांड तुम हो जयकार महाकाल जयकार महाकाल जयकार महाकाल जीवन की नैया तुम पतवार तुम हो इस पार उस पार मझधार तुम हो कण कण ये हर क्षण ये तुमसे बना है रोजे जो घट भीतर ओंकार तुम हो जयकार महाकाल हो जयकार महाकाल हिमालय के सरकार श्रृंगार
तूफान सी एक धार तुम हो, डम 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 डमरू का एक नाद तुम हो, शंखों के हृदयों की हुंकार तुम हो। जयकार महाकाल, जयकार महाकाल, जयकार महाकाल कृपाल शंभो, त्रिलोक व्यापे है तेरे चरण हो, तेरी कृपा हो तो जीवन प्रकट हो, तेरे ही कोप से सृष्टि भस्म हो। जयकार महाकाल, ओ जयकार महाकाल। जीवन का मृत्यु का खेला रचाया, खिलाया दुनिया में एक भिजवाया, इंसान बेचारे ने आंसू बहाया, तेरा ये खेला समझ ही ना पाया, तेरा ये खेला समझ ही ना पाया। सोचे कि अपना कोई खोया गवाया, जो तेरा था वो जाकर तुझ में समाया, जो तेरा था वो जाकर तुझ में समाया, तेरा था वो जाकर तुझ में समाया, तेरा था वो जाकर तुझ में समाया। जयकार महाकाल विकराल शंभो, जीवन हो या मृत्यु दोनों ही तुम हो, जन्मों जन्मांतर की लड़ियां ये कड़ियां, हर योनि हर जीवन रखवार तुम हो। जयकार महाकाल, जयकार महाकाल, जयकार महाकाल विकराल शंभो, जीवन हो या मृत्यु दोनों ही तुम हो, समाया तेरा था हो जाकर तुझ में समाया। जयकार महाकाल विकराल शंभो, जीवन हो या मृत्यू दोनों ही तुम हो, जन्मों जन्मांतर की लड़ियां ये कड़ियां, हर योनि हर जीवन। येस येस येस, खूपच छान, अतिशय सुंदर पद्धतीने आपण सर्वांनी येस प्रिंट आउट केलेलं आहे. येस आता आपल्याला करायचं आहे येस मेडिटेशन साठी सर्वांनी जमिनीवरती बसून घ्यायचं आहे. येस 5 मिनिटं आपण मानसिक स्वास्थ्यासाठी देणार आहोत. गेली 45 मिनिटं आपण काम करतोय. येस शारीरिक स्वास्थ्यासाठी 55 मिनिटं, आता 5 मिनिटं फक्त पुढचे आपल्याला मानसिक स्वास्थ्यासाठी द्यायचे. तर वज्रासनात बसा किंवा मांडी घालून बसा, ज्यांना शक्यच नाही त्यांनी येस चेअरवरती बसू शकता, सोफ्यावरती बसू शकता. बसताय कसं तितकंच महत्वाचं आहे की तुम्ही डोळे मिटायचे, पाठीचा कणा एकदम ताठ ठेवायचा, मन एकाग्र करायचंय आणि येणारा प्रत्येक शब्द आपल्याला पाठीमागे उच्चारायचा आहे आणि येस आपलं मेडिटेशन पूर्ण करायचं आहे. यस मेडिटेशन का आईना है, जैसा आप सोचते हैं वैसा ही आप बनते हैं। पूरा ध्यान केवल शब्दों पर केंद्रित करें और स्वयं पर पूर्ण विश्वास के साथ हर शब्द को अपने अंतर मन की गहराइयों तक महसूस करते हुए अपने मुंह से भी इन शब्दों को दोहराइए। चलिए एक गहरी सांस लेते हुए शुरू करते हैं। मैं शांति और विश्वास के साथ आज के दिन का स्वागत करता हूँ। मैं शुक्रगुजार हूँ सूर्य की हर किरण का, जो हर सुबह मुझे नए अवसर दिखाती है। मेरा आज का दिन बहुत ही शानदार नए अवसरों से भरा हुआ और मेरे सही फैसलों का दिन है। मैं स्वस्थ, सुंदर, सुखी और सुरक्षित हूँ। मैं अतीत में खुद की और दूसरों की सभी गलतियों को माफ कर केवल वर्तमान के हर पल को पूरी ऊर्जा और आनंद से जीता हूँ। मेरे भीतर जाती हर श्वास मेरा आत्मविश्वास बढ़ाती है और बाहर जाती हर श्वास संदेह और निराशा को बाहर निकालती है। मैं अपने अंदर अनंत संभावनाएं समेटे एक अद्भुत और एक खास इंसान हूं। मैं हर तरह की चुनौती का सामना कर एक शांतिपूर्ण समाधान निकालने के काबिल हूँ। मैं बुद्धिमान हूँ और सही फैसले ले सकता हूँ। मैं सफल और सौभाग्यशाली हूँ। मैं उन सब चीजों के लिए आभारी हूँ जो मेरे पास हैं। मैं हर तरह से संपूर्ण और संपन्न हूँ। मैं स्वतंत्र हूँ, काबिल हूँ अपने फैसले स्वयं लेने के। मैं खुद से प्यार करता हूँ, मैं खुद का विश्वास करता हूँ। मेरे लिए नामुमकिन कुछ भी नहीं, मैं कुछ भी पा सकता हूँ। मेरे रोम रोम से सकारात्मक ऊर्जा बहती है। मैं किसी भी चुनौती का सामना कर सकता हूँ। मेरा जीवन प्यार,
पैसे और सफलता से भरा है। मेरे पास असीमित क्षमताएं हैं सीमाओं को लांघकर कुछ बड़ा करने की। मैं मेरे रास्ते में आने वाली हर बाधा का सामना कर अपना रास्ता बनाने में सक्षम हूं। मेरे पास अनंत योग्यताओं का आशीर्वाद है जिनका इस्तेमाल मैं हर रोज करता हूं। मैं श्रेष्ठ हूँ, बहादुर हूँ और दयालु हूँ। मेरे अंदर अनंत कल्पना और रचनात्मक शक्ति है। मैं अपनी उपलब्धियों से संतुष्ट हूँ। मेरे व्यक्तित्व का असर सभी को आकर्षित करता है। मैं शांति और एकता में विश्वास रखने वाला एक शानदार इंसान हूँ। मेरा दिमाग पूरी तरह से सकारात्मक विचारों से भरा है। मैं जिनसे प्यार करता हूँ, मेरे रिश्ते उनसे निरंतर मजबूत हो रहे हैं। मैं जहाँ भी जाता हूँ, वहाँ प्यार फैलाता हूँ और प्यार ही पाता हूँ। मैं खुद की काबिलियत पर पूरा भरोसा रखता हूँ। मैं विलक्षण, बुद्धिमान और शांति में विश्वास रखने वाला एक अमीर और शक्तिशाली इंसान हूँ। मैं निडर हूँ, निष्पक्ष हूँ और अपने लक्ष्यों पर पूरी तरह से केंद्रित हूँ। मैं मूल्यवान हूँ, मैं आशावादी हूँ, मैं श्रेष्ठ हूँ। मेरे में एक सफल व्यक्ति की सभी योग्यताएं हैं। मेरा व्यवहार और दृष्टिकोण दोनों सकारात्मक है। मेरा जन्म किसी बड़े और किसी खास काम के लिए हुआ है। मेरा डर केवल एक एहसास है जिस पर विजय प्राप्त कर मैं आगे बढ़ रहा हूँ। मैं अपने जीवन के हर क्षेत्र में सफल हूँ। मैं खुले विचारों से नए अवसरों का स्वागत करता हूँ। मेरे सभी रिश्ते और दोस्त मुझे सफल होने में मदद करते हैं। मेरे चारों तरफ अवसर है, खुशियां हैं और खुशहाली है। मैं एक प्रभावशाली व्यक्तित्व के साथ किसी भी काम के लिए तैयार हूँ। दौलत और शोहरत मेरी जिंदगी में आ रही है। मेरी जिंदगी में जो दौलत और खुशियां आ रही है, मैं उसके लिए आभारी हूँ। मेरा आकर्षण चारों ओर फैल रहा है और अच्छी चीजें मेरी ओर आकर्षित हो रही हैं। मैं अपनी उपलब्धियों से सभी को प्रेरित करता हूँ। मेरा हर दिन एक तोहफा है जो मुझे सुनहरी भविष्य की ओर ले जाता है। दोन्ही हात आपले एकमेकावरती रब करायचे आहेत का? त्यातून निर्माण होणारी ऊर्जा हळूहळूपणे आपल्याला आपल्या चेहऱ्याला द्यायची आहे। अतिशय सुंदर, अतिशय छान पद्धतीने सरांनी आपल्याकडनं वर्कआउट करून घेतलं। तुम्ही सर्वांनी एकदा सरांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करायचे, त्याचबरोबर आपल्या स्वतःसाठी पण एकदा जोराजोरात टाळ्या वाजवा। टाळ्या वाजल्याने सुद्धा तुम्हाला खूप सारे फायदे होतात शरीरासाठी। तर फायदेच फायदे आहेत। सकाळी उठल्यापासून तुम्ही या सेशन पर्यंत शेवटपर्यंत थांबा, तुम्हाला प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिटाला तुम्हाला फायदा लक्षात येईल। तर खूप सारे आपण क्लॅपिंग करणार आहोत स्वतःसाठी पण आणि सरांसाठी पण। त्यांनी आपल्याकडनं खूप सारे कॅलरीज बर्न करून घेतले आणि आपणही स्वतःसाठी वेळ देऊ अशा प्रकारच्या भरपूर कॅलरीज आपण बर्न करून घेतलेल्या आहेत। तर आपण जाणार आहोत परत एकदा यस सागर सरांकडे, त्याचा एक्सपिरियन्स आपण ऐकणार आहोत। कधीपासून कॉलवरती आहेत, कशा प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन त्यांच्यामध्ये झालंय, काय आहे त्यांच्या एनर्जीचं राज, हे आपण ऐकून घेणार आहोत। एकदा परत एकदा मी इन्व्हाइट करतो ग्रेट इंटरनॅशनल वेलनेस कोच यस सागरजी वगैरे सर। यस वेलकम सर। येस, थँक्यू सर, माझं परत एकदा वार्मस वेलकम केल्याबद्दल। मी सागर वगैरे आज छत्रपती संभाजीनगरहून मॉर्निंगचा वर्कआउट घेतलाय। माझा वर्कआउट कसा वाटला तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता किंवा अनम्यूट करून सांगू शकता। या कॉलला जॉईन होऊन 25-26 महिने झालेले। कॉलला जॉईन व्हायचं कारण वाढलेलं वजन,
अपघातामध्ये माझा पाय निकामी झाला होता, प्लॅस्टर झाला होता आणि त्यामुळं खूप साऱ्या अशा व्याधी चालू झाल्या होत्या. अक्षरशः 100 मीटर चालता येत नव्हतं. चाललंय, थोडी रेस्ट करायची, मग पुढचा प्रवास असं. आणि बॅक पेनचा त्रास खूप चालू झाला होता, कारण चालताच येत नव्हतं, खूप त्रास व्हायचा. झोपलं की दम रोखायचा, असं दम थांबल्यासारखा व्हायचा आणि असं वाटायचं उठलं की आता काय होतंय काय माहिती, अटॅक येतो काय. मग त्या भीतीनं मी रात्री झोपणंच बंद केलं होतं, कारण ऐकून होतो रात्रीचा अटॅक येतो आणि रात्री झोपलं तर अटॅक येईल, असं गैरसमज होता. आणि जेव्हा पण मी दवाखान्यामध्ये जायचो, सरांना विचारलं, सर मला पहिल्यासारखं कधी वाटेल, पहिल्यासारखं मला कधी चालता येईल, पहिल्यासारखी एन्जॉय लाईफ कधी जगता येईल. तर ते एकच सांगायचे, सर तुम्हाला वजन कमी करावं लागेल. मग वजन कमी करायसाठी सर म्हणलं काय तर द्या. ते म्हणे काहीच नाही, माझ्याकडे टॅबलेट नाही किंवा कुठल्याही प्रकारचं औषध नाही, तुम्हाला वर्कआउट आणि आहारामधूनच तुम्हाला करावं लागेल. मग 20% रोल तर माहित होता, पण 80% रोल काय हेच माहित नव्हतं. कारण तुम्ही पाहू शकते, वजन वाढत वाढत 98 किलो झालं होतं आणि वाढत्या वजनानं त्रासही खूप चालू झाला होता. वजन वाढतं, पोट वाढतं एवढं माहिती होतं मला, पण पोटासोबत पूर्ण बॉडी फुगल्यासारखी होती, चेहरा फुगल्यासारखा वाटतोय. वाढलेलं गाल सुद्धा तुम्ही पाहू शकते, चेहरा काळवंडलेला होता. म्हणजे खूप सारा अस्ताव्यस्त असं स्वतःलाच अशी लाज वाटायची, असा चेहरा दिसत होता. त्याच्यामुळे कधी फोटो काढला होता. हा फोटो कसा म्हणजे एका बर्थडे मध्ये काढला होता मुलीच्या. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता, पहिल्या 3 महिन्यामध्ये मी 18 केजीचा फॅट लॉस करून जबरदस्त असे पॉवरफुल असा आपलं स्वतःचा रिझल्ट काढलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकते, वय वर्ष 44 आहे हे आणि 25-23च्या फिलिंग जाणवतात मला. आणि खूप सारा असा ट्रान्सफॉर्मेशन झाला, खूप सारा असं अमेझिंग असा बदल झाला स्वतःमध्ये. कारण असं स्वप्नातही वाटलं नव्हतं मी असा होईन, असा दिसेन आणि अशी एनर्जी माझ्यामध्ये येईन, कारण सर्व संपलं होतं. कारण आजचा दिवस म्हणून जगत होतो, कारण उद्याच काय माहित नव्हतं. कारण निगेटिव्ह आणि माइंडसेट डिस्टर्ब झाला होता. कारण माइंडसेट डिस्टर्ब झाल्यानंतर काही करायचं, कुठली क्षमता, कुठली विचार करण्याची क्षमता नव्हती, कुठली निर्णय घ्यायची क्षमता राहिली नव्हती. कारण आजचा दिवस जगू, उद्याचं बघता येईल असं जीवन चालू होतं. आणि ह्याच धक्काधक्कीच्या जीवनामध्ये तर सर्व व्यस्त म्हणजे सर्व डिस्टर्ब राहतातच, पण मी एक्स्ट्रा डिस्टर्ब मध्ये जगत होतो, एक्स्ट्रा निगेटिव्हिटी मध्ये जगत होतो. कारण वजन वाढलेलं, चालता येत नव्हतं, ड्युटी आमचं 30 दिवसाचा महिना तर 15 ते 14 दिवसच काम व्हायचं. आणि मुलांच्याकडे बघून जगत होतो. कारण काय ज्यावेळी माणूस डिस्टर्ब होतो तेव्हा त्याला काही समजत नाही. सल्ला खूप जण देणार होते, प्रत्येकाचा सल्ला ऐकायचो. युट्यूबचं प्रत्येक युट्यूबचा जिरा पाणी, मध पाणी, पूर्ण सर्व केलं होतं. जे सांगेल ते मी केलं होतं वजन कमी करण्यासाठी, पण वजन काही कमी होत नव्हतं. कारण 20% रोल सर्व सांगायचे, 20% रोल करायचो. समजा मी थोडं थोडं चालायचो, थोडी सायकल घेतली होती, सायकलिंग करायचो. आणि घरी आल्यानंतर खारी टोस्ट, बिस्किट किंवा चहा घेतला तर कॅलरी मॅनेजमेंट माहित होतं, कारण मी 200-300 कॅलरी बर्न केले. घरी आल्यानंतर एक चहा 2-4 बिस्किट खाल्ले तरी ती कॅलरी कव्हर होऊन जायची. त्याच्यामुळे कुठं तर महिन्यामध्ये एखादे 2 किलो वजन कमी व्हायचं, पण तेवढ्या डबल ताकदीनं वाढायचं, 4 किलो वाढायचं. मग खूप सारं असं, मग मी सगळंच करणं बंद केलं. जाऊन दे मला, जसं व्हायचं तसं होईल. याच शोधामध्ये माय ग्रेट कोच राजन देवकर सर मला भेटले. त्यांनी या प्लॅटफॉर्मची ओळख करून दिली, आपल्या लवली ऑर्गनायझेशनची ओळख करून दिली. या ऑर्गनायझेशनची ओळख करून दिल्यानंतर जेव्हा त्यांनी मला लिंक दिली, लिंक मी ओपन केली. लिंक ओपन केल्यानंतर तुम्ही हा एक फोटो पाहू शकता. पहिल्या दिवशी मी वर्कआउट केलेला, क्लिक केलेला फोटो आहे आणि वय वर्ष 42 होतं. आणि दुसऱ्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकते वय वर्ष 44 आहे. म्हणजे हा माझा 22 महिने झाले होते मला तेव्हा काढलेला फोटो आहे. दोन्हीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण असं स्वप्नातही वाटलं नव्हतं असा माझ्यामध्ये रिझल्ट निघाला, असा माझा ट्रान्सफॉर्मेशन होईल आणि असा मी सुंदर दिसेन असं कधी वाटलंच नव्हतं. आणि असं वाटलं नव्हतं. जेव्हा हा बदल झाला तेव्हा खूप सारा आनंद झाला मला, खूप सारा. मी तर आनंदी झालो, पण माझी पूर्ण फॅमिली सुद्धा खूप आनंदी होती. कारण त्यांनी मला पाहिलं होतं मी कसा होतो, काय होतो. आणि
फर्स्ट टाइम जेव्हा ऑर्गनायझेशनची लिंक मी जॉईन केली होती, अक्षरशः मी 5 ते 10 मिनिटं वर्कआउट मॅच करू शकलो नव्हतो. वॉर्मअप केला आणि त्याच्यानंतर कार्डिओ चालू झाला. त्याच्यानंतर मी 6 दिवस 7-8 दिवस काय मी लिंकच जॉईन केली नव्हती. त्यानंतर देवकर सर माय ग्रेट मेंटर विकास कुल सर जेव्हा माझा BMI करायला आले होते, जेव्हा तो मी BMI पाहिला पूर्ण सगळं लाल. मी म्हणले लाल काय आहे ते म्हणे. मग त्यांनी तो कॉलम दाखवले, हे आहे आज तुमचं वाढलेलं आहे त्याच्यामुळे हे त्रास होतोय आणि हे जर वाढतच राहिलं तर जास्त दिवस राहणार नाही. कारण BP, शुगर, थायरॉइड बरेच आजार तुम्हाला उद्भवू शकतात आणि वाढत्या या भेसळयुक्त जीवनामध्ये काय कधी कोणाला होईल हे सांगता येत नाही. आपण पाहतच आहोत आपल्या शेजारचा माणूस आज चांगला आहे तर उद्या काय होतंय आपल्याला माहित आहे. कारण हे भेसळ जे पण खातोय आपण, जे रासायनिक युक्त, आपण शेतकरी वर्गातून सर्वता येतो. आपल्याला माहित आहे आपण काय फवारण्या देतो, काय रासायनिक खतं देतो आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून आपण जे खातोय त्याच्या माध्यमातून आज तुम्ही पाहू शकता 10 वर्ष, 15 वर्ष, 12 वर्षाच्या मुलांना इन्सुलेशन चालू आहे, BP आहे, शुगर आहे, खूप सारे असे नवीन नवीन आजार येत आहेत. कारण ह्याचं सर्व जे कारण आहे, जे आपलं भेसळयुक्त सर्व पॅकिंग आयटम, नंतर आपलं जंक फूड, हे सर्व मी टेक करत होतो. कारण मला माहिती नव्हती. कारण जेव्हा ऑर्गनायझेशनला आलो, प्राईम टाइम ऐकायला चालू केले, अनुभव सेशन ऐकायला चालू, वर्कआउट पेक्षा अनुभव सेशन आणि प्राईम टाइमच्या माध्यमातून मला खूप सारं असं शिकायला भेटलं. खूप सारे असे माझ्यामध्ये बदल झाले. कारण खायचं काय, केव्हा खायचं, कधी खायचं, ह्याची सर्व ओळख झाली. जे BMI जेव्हा मला माझ्या सरांनी काढला होता, BMI मी पाहिल्यानंतर मीच म्हणजे जास्त काय हैराण झालो नाही. कारण मला माहित होतं आपण कुठल्या ट्रॅकमध्ये चाललोय, आपली जीवनशैली कुठल्या अँगलमध्ये चाललेली आहे. कारण ज्यावेळी सर्व विस्कळीत होतं, जेव्हा माइंडसेट डिस्टर्ब होतं, तेव्हा आपण काय करतो हे स्वतःलाच कळत नव्हतं. आणि त्यानंतर मी सरांनी BMI केल्यानंतर मी परत सरांनी सांगितलं तुम्ही वर्कआउट चालू करा. फक्त तुम्हाला जसा होतोय तसं करा. तुम्हाला कोणी काय म्हणत नाही, ते सूचना देतात. सूचनेत जेवढं तुम्हाला नवीन नवीन फॉलो करता येईल तेवढं करा आणि नंतर तुम्हाला त्याची सवय होऊन जाईल. तुम्ही नंतर मॅच करत जाचाल. येस सर म्हणलं. मग मी शिवान दीदीचा विचार चालू झाल्यापासून जे कॅमेरा ऑन करायला सांगितलं होतं मला, आणि थँक्यू माय कोच पर्यंत मी कॅमेरा ऑन ठेवला. येस सर म्हटलं, कॅमेरा ऑन ठेवला. जेवढं होतंय तेवढं करत करत गेलो. पहिल्या 15 ते 20 दिवसामध्ये खूप छान असा माझ्यामध्ये बदल झाला. कारण 2.5 ते 3 किलो वजन कमी झालं होतं. कारण हे वाटत नव्हतं मला कधी अर्धा-1 किलो वजन कमी होईल आणि खूप सारे छान असं वाटलं. त्याच्यानंतर मी येऊन स्वतः फोन केला सरांना, सर खूप छान वाटतंय, मला अजून बदल करायचा आहे, मला अजून पहिल्यासारखं व्हायचंय, मला अजून एनर्जेटिक व्हायचंय, मी पहिला होतो तसं मला व्हायचंय. सरांनी सांगितलं ठीक आहे सर, तुम्ही प्राईम टाइम वर्कआउट रोज चालू करा. येस सर म्हटलं. वर्कआउट करताना आपलं एनर्जी घ्या. येस सर म्हटलं. वर्कआउट झाल्यानंतर आपला सकस संतुलित आहार घ्या. येस सर म्हटलं. त्याच्यानं वर्कआउट झाल्यानंतर सरांनी सांगितलं प्राईम टाइमचे जे सेशन आहेत ते सर्व अटेंड करा. मी म्हणलं येस सर. त्या प्राईम टाइमच्या माध्यमातून मला खूप सारं शिकायला भेटलं. कारण सर्व ऑर्गन वरती जी माहिती होती ती भेटली. जे काय खायचं, किती खायचं, केव्हा खायचं, झोपायचं किती, पाणी किती प्यायचं, केव्हा प्यायचं, या खूप सारी अशी मला माहिती भेटली. त्याच्यानंतर सरांनी सांगितलं अनुभव सेशन ऐकत जा. मी अनुभव सेशन ऐकत गेलो. अनुभव सेशन मधून खूप सारी अशी मला ऊर्जा भेटली. कारण मोबाईलला जशी चार्जिंगची आवश्यकता असते रोज, तसं आपल्या वर्कआउट सेशन मध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये जर आपल्याला खूपच चार्जिंग आणि आपल्याला योग्य असं ट्रॅकवर चालायचं असेल तर अनुभव सेशन हे ऐकलंच पाहिजे. आणि त्या अनुभव सेशन मध्ये जे 60-65 वर्षाचे लोक तुफानी जबरदस्त असा पॉवरफुल वर्कआउट करून तुफानी पॉवरफुल असा अनुभव सुद्धा सांगत होते. तो अनुभव मला पटला. कारण हे जर लोक करू शकतात तर मी का नाही. कारण म्हटलं मी तर अजून 42-43 वर्षाचा आहे. हे जर आपल्या डबल वयाचे आहेत, हे करू शकतात, त्यांनी करून दाखवलं तर माझ्यामध्ये का बदल होणार नाही, हे मी स्वतःला चॅलेंज घेतलं होतं. त्याच्यानंतर अनुभव सेशन मध्ये बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंजची अनाउन्समेंट झाली होती. BTC 9. मी सरांना फोन करून विचारलं सर हे काय आहे. सर म्हणले तुम्ही 30 दिवसामध्ये 10 किलो, 12 किलो, 13 किलो, 15 किलो वजन कमी करू शकता. मी म्हणलं होतं का, तर सर म्हणले हा होतं आणि केलेलं आहे लोकांनी बऱ्याच, आणि ते अनुभव सेशन मध्ये मी ऐकलं होतं पण. त्याच्यानंतर मी म्हणलं येस सर, आय एम एक्सेप्टेड दिस चॅलेंज. मग मी त्या BTC 9 मध्ये पार्टिसिपेट केलं होतं. आणि त्या BTC 9 मध्ये मी पार्टिसिपेट केल्यानंतर मला त्या BTC मध्ये खूप सारं असं शिकायला भेटलं. कारण जे आपल्या बदलच्या जीवनशैलीमध्ये जे आपण वेगळ्या ट्रॅकला चाललो होतो, परत जर ट्रॅकवर आणायचं काम जर असेल तर बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज जीवनात येऊन एकदा तर केलीच पाहिजे. मी तर म्हणतो कायमस्वरूपी BTC मध्येच राहिलं पाहिजे माणसाने.
कारण खूप सारे असे मस्त एन्जॉय होतो. 30 दिवसामध्ये खूप सारं असं मस्त धमाल मस्ती करायला मिळते आणि सीनियर कोच जे बाहेरून ट्रेनिंग घेऊन आलेले असतात ते आपल्यावरती वॉच करण्यासाठी राहतात आणि ते खूप सारे असं आपल्याला मार्गदर्शन करतात. त्याच्यामुळे बीटीसीचा एक अनुभव वेगळाच आहे. कारण मी म्हणतो कमीत कमी एक तर बीटीसी करायला पाहिजे. कायमस्वरूपी जर बीटीसी मध्ये राहिलं तरी खूप छान आहे. आणि त्या बीटीसी 9 मध्ये मी पार्टिसिपेट केल्यानंतर मी एका महिन्यामध्ये 10 किलो 400 ग्रॅमचा फॅट लॉस करून फर्स्ट विनर झालो होतो. आणि तो जो आनंद होता तो असा गगनात मावून असा होता. कारण एका महिन्यामध्ये मी 10 किलो वजन कमी केलं होतं आणि 1-2 किलो वजन कमी करायसाठी मी 2 महिने घातले होते आणि परत तेवढ्याच दुपटीनं वाढलं होतं. पण माझ्या बाबतीत तसं नाही झालं. मी बीटीसी मध्ये 10.5 किलोचं वजन कमी केलं आणि पहिल्या 3 महिन्यामध्ये 10 किलो 18 केजीचा फॅट लॉस करून तो आज तागायत मी टिकून ठेवला आहे. कारण खूप सारे लोक म्हणतात वजन कमी झाल्यानंतर वाढतं, पण नाही वाढत. योग्य जर आपल्या कोचचं मार्गदर्शन असेल, योग्य कोचला विचारून जर आपण सर्व गोष्टी केल्या तर आपलं वजन अजिबात वाढत नाही. हे 100% खरं आहे. आणि ह्या प्लॅटफॉर्मवर ज्यांनी मला आणलं असे माझे देवासारखे माझ्यासाठी धावून आले असे माझे ग्रेट कोच राजेंद्र देवकर सर, अनिता देवकर मॅडम आणि माय ग्रेट मेंटॉर ज्यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन करून मला घडवून घेतला. आजचा जो मीही तुमच्यातला एक होतो. मलाही अक्षरशः 5 मिनिटं वर्कआउट मॅच होत नव्हता. ज्यांनी मला घडवून घेतलं असे माय ग्रेट मेंटॉर विकास कुल सर आणि दीपाली कुल मॅडम यांचे खूप खूप धन्यवाद. आणि थँक्यू म्हणे सर, तुम्ही आज वर्कआउटसाठी जे म्युझिक आणि मास्टर ऑफ सिरेमनी मला वेळोवेळी मार्गदर्शन करून असा तुफानी वर्कआउट करून घेतला माझ्याकडून. त्यामुळे तुमचेही खूप खूप धन्यवाद. तर थँक्यू माय कोच, थँक्यू माय फ्यूड, थँक्यू डिस कम्युनिटी बोलत एकदम झकास फिटनेस मिळेल. हे सॉरी सर. आणि याच्या सर्व मागचं श्रेय, याच्या सर्व मागचं कारण जर कोणी असेल तर हा माझा सकल संतुलित आहार हा माझ्या जीवनामध्ये आला आणि माझं जीवन बदलून गेला. कारण हा जर नसला कधी तर माझ्यामध्ये काही ट्रान्सफॉर्मेशन झालं असतं, माझ्या जीवनामध्ये काहीच बदल झाला नसता. कारण माझ्यामध्ये जे बदल झाला तर हा आपला सकल संतुलित आहार आहे आणि हा मी लाईफ टाइम घेणार नाही, आयुष्यभर घेणार नाही. कारण ह्यानं जर माझं जीवन बदललं असेल, ह्यानं जर माझी लाईफ डबल झाली असेल तर मी ह्याला कधीच सोडणार नाही. येस सर. छान. मी बोललो होतो ना की येस, जबरदस्त. थँक्यू सो मच सर. सुंदर अशा प्रकारचं वर्कआउट आणि थँक्यू सो मच अशा जबरदस्त अशा प्रकारचं येस, इतका सुंदर अशा प्रकारचा एक्सपिरियन्स तुम्ही सांगितला. थँक्यू सो मच. मी म्हटलं होतं की नाही जोरदार क्लॅपिंग करा. येस, जितका सुंदर अशा प्रकारचा वर्कआउट होईल इतका जबरदस्त अशा प्रकारचा एक्सपिरियन्सही होईल. शेवटपर्यंत थांबा. खूप साऱ्या लोकांनी मिस केलं बघा. येस, एनर्जीचं राज काय होतं हे खरं ऐकणं गरजेचं असतं. येस, नक्कीच वर्कआउट नंतर जो वेलनेस कोच वर्कआउट घेत असतो ना त्याचा एक्सपिरियन्स नक्की ऐकत जा. कारण ते एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो सगळ्यात भारी एक्सपिरियन्स आहे ना आपल्या वर्कआउटच्या दिवशी असतो. कारण की त्या दिवशी आपण खूप खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो आपण ऍक्टिव्ह असतो आणि खऱ्या अर्थाने आपण मनापासून अगदी आपला एक्सपिरियन्स सांगत असतो आणि खऱ्या अर्थाने त्या दिवशी आपल्याला आपल्या शरीराची किती स्ट्रेंथ आहे हे समजतं. त्यामुळे आपण त्या दिवशी एक्सपिरियन्स अगदी खूप जबरदस्त अशा प्रकारे घेतो. तर खूपच छान. तर अतिशय सुंदर अशा प्रकारे आपण जबरदस्त अशा पद्धतीने आपण व्यायाम केला. त्यानंतर सरांचा एक्सपिरियन्स आपण ऐकला. एक्सपिरियन्स आता आपल्याला ऐकायचे अशा प्रकारचा सरांचा वर्कआउट आहे. 20% रोल आपण झाला, 80% रोल आपल्याला सकल संतुलित आहार घ्यायचा आहे. मी संपवत आणला. आता तुम्ही घ्यायला सुरुवात केली असेल तर तुम्ही सगळ्यांनी लगेच फ्लेवर सांगायचे. मी घेतलेला आहे व्हॅनिला प्लस ऑरेंज फ्लेवर. जबरदस्त